नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। लोकसभेच्या हातकणंगले मतदारसंघात ज्या चुरशीनं मतदान झालं ती चुरस पाहता खरोखरच सत्यजित पाटील सरोडकर, राजू शेट्टी का हारले आणि धैर्यशील माने कसे जिंकले याचा वाप निश्चितच इंटरेस्टिंग आहे। तसं पाहता या मतदारसंघाचे दोन भाग होऊ शकतात, पूर्व आणि पश्चिम। शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यात विधानसभेचे 3 मतदारसंघ आहेत, शिरोळ, इचलकरंजी आणि पेठ वडगाव। तर पश्चिम भागात वाळवा, शिराळा आणि शाहूवाडी, पन्हाळा हे 4 तालुके येतात। यापैकी 3 विधानसभा मतदारसंघ आहेत, ते म्हणजे शाहूवाडी, पन्हाळा, शिराळा आणि इस्लामपूर। एकूण या 6 विधानसभा मतदारसंघाचा हा हातकणंगले लोकसभा मतदारसंघ म्हणजे बाळासाहेब माने असतील, कल्लापन्ना आवाडे असतील, राजू शेट्टी, त्यानंतर निवेदिता माने आणि धैर्यशील माने स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत हातकणंगले तालुक्यातीलच रहिवासी। योगायोगानं यावेळी पश्चिम भागाला म्हणजे शाहूवाडी तालुक्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी आली होती। म्हणून तर सर्वांना वाटत होतं की शाहूवाडी तालुका होमपिच असलेले सत्यजित पाटील सरोडकर या निवडणुकीत बाजी मारणार आणि ते खासदार होणार। पश्चिम भागाला खासदारकीची संधी मिळणार। शाहूवाडी, पन्हाळा असेल, शिराळा असेल हे तालुके डोंगराळ, एकीकडे सदन भाग तर दुसरीकडे दऱ्याखोऱ्यांनी व्यापलेला संपूर्ण परिसर, अशी या 3 तालुक्यांची रचना आहे। ही भौगोलिक रचना पाहता हे 3ही तालुके म्हणजे जे डोंगराळ भागात आहेत ते अजूनही अविकसित आहेत। या भागात असणाऱ्या वाड्या, वस्त्या, इथपर्यंत रस्ते आणि पाणी पोहोचवण्याचे एक आव्हानच आहे। या सर्व गोष्टींचा विचार करता वाळवा, हातकणंगले आणि शिरोळ तालुके मात्र सदन म्हणूनच ओळखले जातात। वारणाकाठ आणि कृष्णाकाठानं या तालुक्यांना सदन बनवलेलं आहे। सुरुवातीपासूनच हे तालुके सदन आहेत आणि या सदन तालुक्यांनाच आतापर्यंत लोकसभेचं प्रतिनिधित्व मिळालेलं आहे। म्हणून यावेळी जो एक अंदाज बांधला जात होता की शाहूवाडी तालुक्यातून उमेदवार दिला गेल्यानं आणि तो उमेदवार जबरदस्त ताकदीचा म्हणा किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार असल्यानं महायुतीच्या विरोधात थोडीफार हवा असताना महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठबळ मिळेल आणि हा उमेदवार निवडून येईल असं अनेकांचं अनुमान होतं, पण त्याला नेमका छेद दिला गेला आणि महायुतीचे धैर्यशील माने विजयी झाले। आता आपल्याला पाहावं लागेल की या मतदारसंघात 3ही मातब्बर उमेदवार होते की राजू शेट्टी हे 2 वेळा खासदार झालेले उमेदवार होते, धैर्यशील माने एकदा खासदार झालेले उमेदवार होते, तर सत्यजित पाटील हे माजी आमदार होते। म्हणजे ह्या तिघांनीही महाराष्ट्राचं विधिमंडळ आणि संसदेत लोकप्रतिनिधित्व केलेलं। अशा मातब्बर उमेदवारांपैकी कुणाला निवडायचा हे खरं तर मतदारांपुढे आव्हान होतं, असंच बोललं तर वावगं ठरणार नाही। कारण मतदारांना सुद्धा ही चाळण होती की या चाळणीतून नेमका आपला प्रतिनिधी कोण निवडायचा। सत्यजित पाटील का पराभूत झाले आणि राजू शेट्टी का पराभूत झाले याची जर कारणमीमांसा आपण पाहिली तर सत्यजित पाटलांना जे अपेक्षित मताधिक्य ज्या तालुक्यामधून मिळायला पाहिजे होतं ते अर्थातच मिळालं नाही। त्यांचा स्वतःचा तालुका शाहूवाडी असो, पन्हाळा तालुक्याचा काही भाग असो, शिराळा संपूर्ण तालुका असो, वाळवा तालुक्याचा इस्लामपूर परिसर असो, या भागात त्यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळेल असा एक अंदाज राजकीय विश्लेषकांचा होता, पण त्याला नेमका छेद दिला गेल्याचं दिसून आलं। शाहूवाडीतून सत्यजित पाटलांबरोबर होते ते मानसिंगराव गायकवाड जे राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि शिराळा तालुक्यातून सत्यजित पाटलांबरोबर होते ते मानसिंगराव नाईक यांच्या आमदारकीमुळे त्यांचा तिथं मतांचा गठ्ठा चांगल्यापैकी आहे। तिसरा मुद्दा येतो तो इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा या परिसरातून सुद्धा सत्यजित पाटील यांना चांगलं मताधिक्य मिळेल असा अंदाज होता आणि मिळालेला आहे। शाहूवाडी, पन्हाळा, शिराळाचा विचार करता इस्लामपूर परिसरात मात्र सत्यजित पाटील यांना मताधिक्य मिळालेलं आहे। आपण जर पूर्वेला गेलो तर पेठ वडगाव विधानसभा मतदारसंघ असो, इचलकरंजी असो आणि शिरोळ या 3ही मतदारसंघानं मात्र धैर्यशील मानेंना जोरदार पाठिंबा दिला, जोरदार मतं दिली आणि आपल्या भागातला लोकप्रतिनिधी लोकसभेत जावा असाच त्यांनी विचार केलेला दिसून येतो। म्हणून जे सत्यजित पाटलांना पराभवाला सामोरं जावं लागलं त्याचं कारण हे आहे। आता आपण पाहू की राजू शेट्टी यांना पराभवाला सामोरं का जावं लागलं, तर राजू शेट्टींचे पहिल्यापासूनचेच अंदाज चुकले होते। लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासूनच, निवडणूक जाहीर होण्या अगोदरपासूनच राजू शेट्टींचा निर्णय दोलायमान होता, महायुतीसोबत जावं की महाविकास आघाडीसोबत जावं की स्वतंत्र लढावं। महाविकास आघाडीने तर राजू शेट्टींसाठी पायघड्या टाकल्या होत्या की तुम्ही या आणि खासदार व्हा, पण राजू शेट्टींचा अहमपणा काही प्रमाणात नडला। एकला चलोरीची जी त्यांची भावना होती तिथंच त्यांना रुतवलं गेलं, तिथंच त्यांचा पाय खोलात गेला असंच राजकीय विश्लेषक म्हणतात। कारण राजू शेट्टींचा जरी एकला चलोचा नारा असला
तरी तो 2009 आणि 14च्या परिस्थितीसारखा यावेळी नव्हता. त्यावेळी ते कोणासोबत तरी होते. आता मात्र ते एकटे का चालले होते, तर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये असलेला संघर्ष पाहता आपण शेतकऱ्यांच्या जीवावर, शेतकऱ्यांच्या मतावर निवडून येऊ शकतो. आपलं प्राबल्य अजूनही या मतदारसंघात आहे. ऊस आणि दुधासाठी केलेलं आंदोलन शेतकरी विसरलेले नाहीत, असाच त्यांचा अंदाज होता. तो सपशेल चुकला आणि राजू शेट्टी फसले. आता आपण तिसरं गणित पाहू की धैर्यशील माने कसे विजयी झाले. आता आपण सत्यजित पाटील सरोडकर आणि राजू शेट्टी यांचा पराभव कसा झाला हे आपण पाहिलं. म्हणजे कुठं ते कमी पडले याचा अंदाज आपण घेतला आणि ह्या दोघांच्या चुकाच धैर्यशील मानेंच्या पथ्यावर पडल्या. सुरुवातीपासूनच धैर्यशील मानेंबद्दल नाराजी आहे. हा उमेदवारच नको, ते निवडूनच येणार नाहीत असं सांगितलं जात होतं. पण जेव्हा धैर्यशील मानेंना उमेदवारी दिली गेली, त्यानंतर सत्यजित पाटलांची उमेदवारी जाहीर झाली. राजू शेट्टी तर लढणारच होते. हे एकूणही जर गणितं पाहिली तर जे खरे राजकीय विश्लेषक आहेत किंवा ज्यांना खरे अंदाज बांधता येतात त्यांनी उमेदवारी अर्ज भरतानाच मत व्यक्त केलं होतं की धैर्यशील माने निवडून येणार. याचं कारणही असं होतं की सत्यजित पाटील सरोडकर जरी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लढत असले, त्यांना काँग्रेसचा पाठिंबा असला आणि जरी त्यांना किती भक्कम नेत्यांचं पाठबळ मिळत असलं आणि धैर्यशील मानेंबरोबर सुरुवातीच्या टप्प्यात जरी कोणी नसलं, तरी मात्र धैर्यशील मानेंबद्दल एक विचारधारा होती. ती म्हणजे ते महायुतीचे उमेदवार आहेत आणि महायुतीचे सहयोगी जे आहेत आमदार, ते एकीकडे विनय कोरे, दुसरीकडे प्रकाश आवाडे आणि तिसरीकडे राजेंद्र पाटील यड्रावकर, हे 3 मातबर नेते धैर्यशील मानेबरोबर राहणार. हा सुरुवातीपासूनचा अंदाज शेवटपर्यंत खरा ठरला. प्रकाश आवाडेंबद्दल शंका व्यक्त केली जात होती, राजेंद्र पाटील यड्रावकरांबद्दल सुद्धा शंका व्यक्त केली जात होती, पण निकालानंतर मात्र त्या शंका पूर्ण निरसन झालेल्या आहेत असंच दिसून येतं. शाहूवाडी पन्हाळा तालुक्याचे आमदार विनय कोरे यांचा स्वतःचा पक्ष आहे. जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या जीवावर त्यांनी आपलं सगळं साम्राज्य उभं केलेलं आहे आणि आज शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यात त्यांचा कोणी हात धरू शकत नाही अशी परिस्थिती आहे. राजकीय शिखरावर ते विराजमान झालेले आहेत. असं असताना सत्यजित पाटील हे लढत असतील, जर विनय कोरेंचा पाठिंबा असता तर ते आपसूक निवडून आले असते. ती मतमोजणीच्या दिवसाची वाट सुद्धा पाहावी लागली नसती, पण ते होणार नव्हतं. सत्यजित पाटील खासदार होणं हे विनय कोरेंना पचणार नव्हतं, कारण विनय कोरेंची ताकद कमी होऊ शकते आणि सरोडकरांची ताकद वाढू शकते, हे त्यात गणित होतं. काहींचं मत असं होतं की सरोडकर खासदार झाले तर विनय कोरेंची वाट सोपी होईल, ते आपसूक आमदार होतील. पण हे गणित सुद्धा चुकीचं होतं. हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट झालेलं आहे. विनय कोरे यांनी भक्कम, स्पष्टपणे आणि पूर्ण ताकदीनं धैर्यशील मानेंना पाठिंबा दिला. हे आकड्यावरून दिसून येतं की शाहूवाडी जर सत्यजित पाटलांचा तालुका आहे तर घराघरातून मतदान सत्यजित पाटलांना व्हायला पाहिजे होतं, पण तसं झालं नाही. अवघ्या 10 ते 15 हजाराचंच मताधिक्य शाहूवाडीतून मिळालं. तोच प्रकार शिराळ्यात झाला, म्हणून सरोडकरांचा पराभव झाला आणि तीच गत राजू शेट्टीची झाली. ज्या राजू शेट्टीने यापूर्वी शाहूवाडी शिराळा तालुक्यातून प्रचंड प्रमाणात मतदान मिळायचं, मतदार शेतकरी मतदार अगदी राजू शेट्टींच्या पाठीमागे धावून जायचा, राजू शेट्टी हाच आमचा तारणहार म्हणायचा, पण ती परिस्थिती या निवडणुकीत राहिली नाही. राजू शेट्टी 3 नंबरला फेकले गेले. राजू शेट्टींच्या विरोधात जनमत तयार झालं. याचं कारण असं, एका शिवसेनेला काँग्रेसचा पाठिंबा मिळाला, राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळाला आणि दुसऱ्या शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा मिळाला आणि महायुतीच्या सर्व घटकांनी एकत्रित पाठिंबा दिला. जसं जनस्वराज्याचे विनय कोरे स्वतंत्र अस्तित्व टिकून आहे, तसंच प्रकाश आवाडेंनी आपला स्वतंत्र पक्ष स्थापन करून स्वतंत्र अस्तित्व टिकवलेलं आहे. पण यावेळी त्यांनीही महायुतीला भक्कम साथ दिली आणि म्हणून धैर्यशील माने विजयी झाले. एकूण हा सारासार विचार पाहता सरोडकर शेट्टी का हरले आणि धैर्यशील माने कसे विजयी झाले, हेच या एकूण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर दिसून येत आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.